हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे आरोग्य. आता आरोग्यविषयी काही गोष्टी आहेत त्या आधी बघून घेऊ, नंतर इतर गोष्टी बघू. तर आरोग्यामध्ये सगळ्यात आधी आपला आहे हॅन्टा व्हायरस. आता हे तुम्हाला माहित असेल, हॅन्टा व्हायरस खूप जास्त महत्वाचा आहे. हा चांगल्या रीतीने करून ठेवायचा आहे. आता हॅन्टा व्हायरस तुम्हाला मागे 2-3 महिने आधी आला होता आणि आपल्याला वाटलं होतं की पूर्ण कोविड सारखा पूर्ण जगभरात पसरेल. तर खूप जास्त न्यूजपेपर वगैरे मध्ये पण होतं, सोशल मीडियावर पण होता. तर हे आपल्याला चांगल्या रीतीने करून ठेवायचं आहे हॅन्टा व्हायरस. झालं काय होतं की ही एक शिप आहे, शिप किंवा जहाज. तर त्या जहाजामध्ये म्हणजे क्रूज शिप होती, तिथे मोस्टली टुरिझमसाठी लोक जातात. तर त्या शिपमध्ये किंवा त्या जहाजामध्ये लोक होते आणि त्यातल्या एका व्यक्तीला हा व्हायरस झाला होता आणि त्या व्यक्तीची डेथ झाली, तो व्यक्ती मेला. आणि इतर व्यक्तींमध्ये पण ते सिमटम्स दिसायला लागले. तर त्याच्यामुळे हा खूप जास्त इश्यू झाला होता आणि एवढा मोठा इश्यू होता की जे इतर देश होते तर ह्याला किनाऱ्यावर घ्यायसाठी तयारच नव्हते, कारण की त्या देशात गेलं आणि त्या देशात मग हँटाव्हायरस पसरला तर इश्यू होईल ना. तर त्याच्यामुळे खूप मोठा इश्यू झाला होता आणि ह्याच्यामध्ये 2 भारतीय पण होते. तर त्याच्यामुळे आणखी जास्त इम्पॉर्टंट बनत आहे. ठीक आहे. आता हँटाव्हायरस काय आहे? उंदीर असतात, काही उंदीर असतात त्या उंदरांपासून, त्या उंदरांची जे मलमूत्र असतं किंवा त्याची सू वगैरे असते, तर त्याच्यापासून हा एखाद्या पर्सनला पसरत असतो. जर हा पर्सन आहे किंवा एखादी व्यक्ती आहे तर त्याने ते इनहेल केलं किंवा श्वास घेतला त्याच्या सूचा किंवा त्याच्या मलमूत्राचा जे काही असेल ते, तर ह्या व्यक्तीला हा हँटा व्हायरस होऊ शकतो. पण ह्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला तो पसरत नाही. पण इथे एक ट्विस्ट आहे. हा जो अँडस व्हायरस आहे, आता अँडस व्हायरस हा हॅन्टा व्हायरसचा एक प्रकार आहे. म्हणजे हॅन्टा व्हायरस मध्ये खूप सारे व्हायरस आहेत आणि त्याच्यापैकी एक प्रकार म्हणजे अँडस व्हायरस आहे. तर हा अँडस व्हायरस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथं इश्यू झाला होता. जनरली पसरत नाही, पण ह्या शिपवर पसरला होता. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेव. अँडस व्हायरस हा लक्षात ठेवायचा इम्पॉर्टंट आहे. अँडस व्हायरस हॅन्टा व्हायरसचा प्रकार आहे. खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि हे होंडस नावाची शिप पण लक्षात ठेवा. हे होंडस नावाचं जे जहाज आहे लक्षात ठेवायचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये पसरला होता आणि पूर्ण जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर संबंधित विषयाणू सांगितलं तुम्हाला अँटिस व्हायरस आहे आणि हॅन्टा व्हायरसचे बहुतांश प्रकार मानवांमध्ये संक्रमित होत नाही. तुम्हाला सांगितलं एकदा उंदरापासून माणसाला झाला तर तो दुसऱ्या माणसाला होत नाही, पण जो अँडस व्हायरस आहे तर तो पसरतो. ठीक आहे. अपवाद कोणता? अँडस व्हायरस आहे. त्याच्यानंतर स्त्रोत उंदीर उंदीर किंवा जे घुस वगैरे असतं त्याच्याद्वारे पसरतो. त्यांची विष्ठा मूत्र वगैरे असते त्याच्यातून पसरत असतो. आणि त्याच्यामध्ये 2 आजार निर्माण करतो. कोणता? हॅन्टा व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम. पल्मोनरी म्हणजे लंग्सच्या रिलेटेड जे असतं ते, आपण ज्यावेळेस श्वासोच्छवास घेतो तो लंग. ठीक आहे. तर ते लंग पासून. त्याच्यानंतर मूत्रपिंडांसंबंधित जो रक्तस्रावी ताप आहे तो पण येतो. तर हे 2 लक्षात ठेवा. एक तर आपले जे लंग्स आहेत त्याला पण अफेक्ट करतो आणि जे मूत्रपिंड असतं आपलं किंवा किडनी असते तर त्याला पण अफेक्ट करतो. तर विशिष्ट विषाणू तर ह्याच्या विरोधात अशी काही लस नाही आहे सध्या तरी. जे हॅन्टा व्हायरसचा जो अँडस व्हायरस आहे तर त्या प्रकारामध्ये अशी काही लस नाही आहे वेगळी. ठीक आहे. त्यानंतर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, हा करून ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅनाईन डिस्टेंपर विषाणू. आता कॅनाईन कॅनाईन म्हटलं तर आपल्याला कुत्रा लक्षात येतो, डॉग. कॅनाईन म्हणजे डॉग रिलेटेड जे काही असतात त्याला कॅनाईन म्हणतो. पण कॅनाईन नावाचा एक टूथ पण असतो, आपला दात. तर ज्यांना असे दात असतात, म्हणजे जे हे जे मांजरी मांजरी किंवा जो वाघ वगैरे आहे, वाघाची मावशी सॉरी जे काय असले, तर ह्या वाघाला आणि जे कुत्रे असतात त्यांना, जे कोल्हे असतात त्यांना, बिबट्या कोल्हे जे काही आहेत तर त्यांना हा व्हायरस होतो, विषाणू होतो. आणि आता ही जी वाघीण आहे, वाघिणींची 4 पिल्ले हे डायरेक्ट ह्याच्यानी मेले होते. ठीक आहे. कॅनन डिस्टेंबर विषाणूंनी. तर त्याच्यामुळे हे खूप जास्त न्यूजमध्ये होते आणि बऱ्याचदा ते न्यूजमध्ये असतंच ते. आता याचं कारण काय? पॅरामिक्सो व्हिरिडे नावाचा एक आरएनए विषाणू आहे. लक्षात ठेवा, डीएनए नाही, आरएनए म्हणजे सिंगल स्टँडर्ड विषाणू आहे. तर हा गोवाराचा जसा विषाणू असतो तर त्याप्रमाणे हा त्याच फॅमिलीतला हा विषाणू आहे. कोणता? कॅनाईन डिस्टेंपर विषाणू. कोणाला तर तुम्हाला सांगितलं पाळीव कुत्र्यांना, वन्य मांसाहारी प्राण्यांमध्ये हा होतो. ठीक आहे. म्हणजे जे वाघ, सिंह, बिबट्या, कोल्हे जे इतर प्राणी आहेत त्यांना. त्यानंतर हा श्वसन संस्था, त्यांची जे पोटाची संबंधीची जी संस्था आहे, त्याच्यानंतर जे त्यांची मज्जासंस्थावर वगैरे प्रमाण करतो. हे लक्षात ठेवायची काही गरज नाही, फक्त कोणाला होतो तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॅली फिवर. आणि कॅनाईन डिस्टेंपर हा विषाणू आहे हे पण लक्षात ठेवा, आणि कोणाला होतो त्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. विषाणू म्हणजे व्हायरस आहे आणि वाघांना वगैरे होत असतो. त्यानंतर व्हॅली फिवर. आता व्हॅलिफ्युअर म्हणजे याला काय म्हणतात? कोसिडिओ मायकोसिस. काय? कोसिडिओ मायकोसिस. तर हे फक्त म्हणजे जिथं हे कोसी वगैरे आलं ते मोस्टली फंगल असतं. ठीक आहे. तर याचं कारण काय? कोसिडिओडियल जे काय आहे ते इमिटिस किंवा हे पॅसाडिसी या नावाची बुरशी असते, त्याद्वारे हा होत असतो. आता होतं काय? व्हॅली. आता व्हॅली म्हणजे काय? हे 2
डोंगर असतात त्याच्यामध्ये जी असते ती व्हॅली. तर ह्या व्हॅलीमध्ये आता अशी व्हॅली जे अमेरिकेत आहे, अमेरिकेत साऊदर्न अमेरिकेत अशी व्हॅली आहे, तर तिथं मोस्टली हे होत असतं. तर तिथं काही फंगस असतात, तर ते हवेमध्ये असतात आणि ते जर तुम्ही श्वास घेतला त्याच्यानी तर तुम्हाला हा व्हॅली फिवर होऊ शकतो. आणि ह्याच्याद्वारे एक भारतीय माणूस मेला होता अमेरिकेमध्ये, तर त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये होतं. तर कोरड्या आणि अर्ध कोरड्या प्रदेशामध्ये म्हणजे अरिड आणि सेमी अरिड जे प्रदेश असतात त्याच्यामध्ये आढळत असतो. आणि दक्षिण पश्चिम अमेरिका, कॅलिफोर्निया, अॅरिझोनामध्ये हा होतो. तर अॅरिझोनामध्ये तो माणूस होता आणि त्याचा मृत्यू झाला. ठीक आहे. त्यानंतर रुमेन फ्लूक, ह्याला कुर्मी पण म्हणतात. कुर्मी जे ऐकलं असेल तुम्ही, तर हा कोणाला होतं रुमेन फ्लूक. रुमेन रुमेन काय असतं, आपलं जे स्टमक आहे, स्टमक आपलं किंवा पोट आहे आपलं, तर आपलं जे ह्युमन आहे किंवा व्यक्ती असतात, माणसं असतात, तर त्यांचं पोट फक्त एकच असतं. ठीक आहे. पण जे प्राणी असतात, प्राणी म्हणण्यापेक्षा जे गायी बैल वगैरे असतात किंवा म्हशी वगैरे असतात, तर त्यांना असे 4 चेंबर्स असतात. तर 4 चेंबर पैकी एक सगळ्यात मोठा जो चेंबर असतो त्याला म्हणतात रुमेन. ठीक आहे. तर गायी किंवा बैल किंवा जे म्हैस शेळी मेंढी असतात त्यांना असतात रुमेन. ठीक आहे. तर रुमेन ह्याला रुमेन त्या जो पार्ट आहे, हा समजा पोट आहे, पोटामध्ये सगळ्यात मोठा जो पार्ट आहे त्याला रुमेन म्हणतात. आणि तिथे काही म्हणजे हे चपटे परजीवी असतात किंवा टर्मेटोड्स असतात, तर त्यांना हा होत असतो. ठीक आहे. ते रवत करणाऱ्या प्राण्यांना हा प्रभावित करतो, गाय म्हैस शेळी मेंढी वगैरे. त्यानंतर फ्लूक कृमी रुमेनमध्ये म्हणजे पहिल्या पोटाच्या कप्प्यात आढळतो. कोणाच्या, हे जे प्राणी आहेत त्यांच्या. ठीक आहे. माणसांना वगैरे होत नाही. तर ह्याला कुर्मी असे पण म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बरेचसे गायबलांचा वगैरे मृत्यू झाला, त्याच्यामुळे न्यूजमध्ये होतं. त्यानंतर इबोला. आता इबोला सगळ्यांना माहित आहे आणि आपण आधी पण बऱ्याचदा केलेला आहे की इबोला हा जे वटवाघूळ आहे त्यांच्याद्वारे पसरतो. पण इबोलामध्ये आणखी एक प्रकार आहे, बंदीबुग्य प्रकार. तर इबोला खूप आधीच आढळला होता, पण इबोलाचे पण खूप सारे वेगवेगळे व्हायरस आहेत. तर त्यापैकी हा बंदीबुग्य व्हायरस आहे. तर तो व्हायरस जे युगांडा आहे, युगांडामध्ये बंदीबुग्य नावाचा जिल्हा आहे, तर तिथं आढळला होता पहिल्यांदा 2007 मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यानंतर हा इकडे तिकडे म्हणजे खूप ठिकाणी पसरलेला आहे. आता डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो मध्ये हा खूप जास्त पसरत आहे आणि खूप जास्त तिथं मृत्यू वगैरे होत आहेत लोकांचे. तर त्याच्यामुळे हा म्हणजे, आणि आय थिंक WHO इमर्जन्सी पण घोषित केली होती वाटतं. बट म्हणजे एक्झॅक्ट मला माहित नाही, पण बहुतेक केली होती. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा खूप जास्त न्यूज मध्ये होता. बंदीबुग्य प्रकार. तर हा असं पण विचारू शकतात, बंदीबुग्य प्रकार कशाचा आहे, कोणत्या डिसीज किंवा कोणत्या व्हायरसशी रिलेटेड आहे. तर हा इबोला, व्हॅन्टा व्हायरस किंवा कॅनाईन डिस्टेंपर असं वेगळं विचारू शकतात. पण ह्याचं आहे इबोला. ठीक आहे. प्रथम कुठे आढळला होता, 2007 मध्ये युगांडामध्ये. त्यानंतर कोणाद्वारे पसरतो, वटवाघळ जे फ्रूट बॅट्स असतात त्यांच्याद्वारे. आणि बंदीबुग्य व्हायरससाठी अशी कोणती सध्या लस उपलब्ध नाही. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे आहे आरोग्याविषयीचे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डुक्कर मानव बहुअवयव प्रत्यारोपण किंवा पिग टू ह्युमन मल्टी ऑर्गन ट्रान्सप्लांट. एकदम सोपा शब्द सांगतो बघा. समजा आता हा डुक्कर आहे, तर डुकराच्या आतमध्ये त्याचा हार्ट असेल किंवा त्याचं काही यकृत असेल, स्वादुपिंड असेल किंवा काय किडनी वगैरे असेल, जे काही असेल ते, तर ते हेल्दी वाला आहे, ते बाहेर काढायचं आणि एखादी व्यक्ती आहे तर त्याच्या शरीरात मध्ये टाकायचं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या नाही, ज्याला गरज आहे त्याला. नाही तर तुम्ही हेल्दी व्यक्ती पकडाल त्याच्यात टाकाल, तसं नाही. ठीक आहे. म्हणजे ज्याला गरज आहे, म्हणजे आता समजा एखादी व्यक्ती आहे तर त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत, तर त्याला दुसऱ्या व्यक्तीकडून किडन्या लागेल, बरोबर. पण म्हणजे आता दुसरी व्यक्ती द्यायला तयारच असेल असं नाही ना, किंवा द्यायला तयार जरी असली तर त्याची किडनी ह्याला लागेलच असं पण नाही. तर आता काय करतात, हा जो डुक्कर आहे, डुकराच्या किडन्या काढून माणसाला लावतात. का बरं? कारण की डुकरांच्या ज्या काही अवयव आहेत त्यांच्या शरीराच्या आतमधले, तर बऱ्यापैकी ते जे स्त्री किंवा पुरुष आहेत त्यांच्या अवयवांना, आपल्या शरीरातल्या अवयवांना बऱ्यापैकी रिसेंबल करतात. त्याच्यामुळे आता ते डुकरांचे आपण लावणार आहोत. ठीक आहे. आता कसं आहे की हे जे डुकर आहेत, तर हे ऑब्व्हियसली किती नाही म्हटलं तरी वेगळी स्पेसिस आहे. आता त्यामुळे आपण काय करतो की ह्यांना थोडं जेनेटिकली एडिट करतो. म्हणजे ह्यांच्यातले काहीतरी जीन्स वेगळे करायचे आणि माणसाचे जे जीन्स आहेत तर ते टाकायचे. जीन्स, ठीक आहे. जीन्स म्हणजे कपड्यावाला जीन्स नाही, तुम्हाला माहिती आहे डीएनए वाला तो जीन्स असतो तो. ठीक आहे. तर ते काढून इथे डुकरामध्ये टाकायचे आणि ते जे नवीन पिल्लू असेल ते, म्हणजे ते आधी काय करतात, एक डुकरी नसते, डुकरींच्या पोटात टाकतात आणि ते पिल्लू तयार होतं. आणि ते पिल्लू मोठं झालं जेनेटिकली एडिटेड की त्याचे मग ऑर्गन्स असतात, ते एखाद्या व्यक्तीच्या शरीरात टाकतात ज्याला गरज आहे त्याच्यात. ठीक आहे. आता हे चायनाच्या लोकांनी केलं होतं, म्हणजे याच्या अगोदर एकदा अमेरिकेच्या लोकांनी केलं होतं. एका व्यक्तीला ते हृदयाची गरज होती, बहुतेक हृदयच होतं, तर त्यासाठी केलं 3-4 वर्ष आधी. तर ते डुकराचं काढून त्या व्यक्तीला देण्यात आलं होतं. आता काय केलंय की डुकराचे 3-4 ऑर्गन्स आहेत, तर ते काढले आणि ह्या व्यक्तीच्या याच्यात टाकलेले आहेत. कुठं? चायनामध्ये. ठीक आहे. तर जगातील पहिले डुक्कर मानव बहुअवयव प्रत्यारोपण झालेले आहे कुठं? चीनमध्ये. गुनजिक्सी युनिव्हर्सिटी, जे काय असेल तर ग्वांची युनिव्हर्सिटी. आणि त्याच्यानंतर प्रत्यारोपित अवयव कोणते कोणते होते? संपूर्ण यकृत होतं आणि दोन्ही मूत्रपिंडे होते. तर हे करायची काही गरज नाही, फक्त असंच लिहून दिलेलं आहे. आणि देणारा कोण होता? हा डुक्कर होता. ठीक आहे. 6 जनुके संपादित होतं. म्हणजे आता कसं की ह्याच्यातून 3
जीन्स होते ते काढले होते आणि 3 माणसाचे जीन्स होते ते ह्याच्यात टाकले होते. ठीक आहे, 3 मानवी जनुके ह्याच्यात समाविष्ट केली होती. हा, आणि एक गोष्ट काय की हा जो डुक्कर होता, तर डुकराचे जे ऑर्गन्स ह्याच्यामध्ये टाकले होते, हा जो व्यक्ती होता ज्याला दिले होते तर तो ब्रेन डेड होता, म्हणजे एक्सपेरिमेंट होतं ना, तसं कोणत्याही व्यक्तीला टाकणार नाही ते. तर हा म्हणजे ब्रेन डेड होता, म्हणजे त्याचं डोकं काम करत नव्हतं, म्हणजे पूर्णपैकी मेलेल्या अवस्थेत होता, फक्त त्याचं बाकी शरीर होतं ते काम करत होतं, पण त्याचं डोकं काम करत नव्हतं. तर अशा व्यक्तीच्या शरीरात हे टाकलं होतं आणि ते व्यवस्थित पूर्णपणे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला होता. ठीक आहे, तर ते बऱ्यापैकी चालत होतं ते. तर आता जेव्हा डुकराचा किंवा कोणताही स्पेसिस आहे, एका स्पेसिस मधून दुसऱ्या स्पेसिस मध्ये ऑर्गन्स ट्रान्सप्लांट करणं, त्याला काय म्हणतो, झेनो ट्रान्सप्लांटेशन. ठीक आहे, आता समजा एखादी व्यक्ती आहे, तर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या याच्यात त्याचे ऑर्गन्स ट्रान्सप्लांट करताय, तर त्याला आपण ॲलो ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. पण जेव्हा एखादी वेगळी स्पेसिस आहे, समजा डुकर आहे, डुकरच्या याच्यातून मासात टाकणं, त्याला आपण झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. तर डायरेक्ट हे म्हणजे काय, हे पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे आता समजा इंग्लिशचा वगैरे पेपर असला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचदा काय म्हणतात व्होकॅब्युलरीचा वगैरे काय प्रश्न असतो, तर त्याच्यामध्ये हे विचारू शकतात, काय जेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे काय आहे. ठीक आहे, किंवा आता जीएस मध्ये पण येऊ शकतं करंट मध्ये, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्लांट ओपन क्रिस्पर 1 किंवा POC 1. आता क्रिस्पर कॅस9, आता हे तुम्ही कधी सायन्स कुठून करंट अफेअर्स केलं असेल तर तुम्हाला माहिती असेल, क्रिस्पर कॅस9, CRISPR. तर हे काय असतं, हे असते कैची सारखी, कैची असते एकदम सिंपल टर्म मध्ये. कैचीचं काम काय असतं, काही कापायचं असतं. तर आता समजा हा कपडा आहे, कपडा काय कापायसाठी आपण कैची वापरतो, पण समजा जो डीएनए आहे, तर डीएनए कापायसाठी आपण क्रिस्पर कॅस9 असा एक टूल असतं, त्याचा वापर करतो. ठीक आहे, एकदम सिंपल शब्दामध्ये. तर हा क्रिस्पर टूल आहे आणि हा ओपन क्रिस्पर आहे. आता ओपन क्रिस्पर 1 नावाचा एक टूल विकसित केला होता, तर हा AI नी होता. आधीचे जे होते ते ह्युमन स्वतःहून करत होते, मायक्रोस्कोपनी किंवा कशाने पण. आता हा AI नी करणार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी करणार. तर असं हे पहिलं बनवलं होतं, कुठं, अमेरिकेची कंपनी होती प्रोफ्लुएंट. ठीक आहे, प्रोफ्लुएंट. आता ह्या कंपनीने हे ओपन क्रिस्पर 1 बनवलेलं, म्हणजे AI थ्रू, आणि ते कोणी पण कशा पण पद्धतीने वापरू शकतं. आता हे जे ओपन क्रिस्पर आहे, तर ह्याच्या समोर प्लांट लावलं तर प्लांट ओपन क्रिस्पर 1 बनणार आहे आणि ते फक्त प्लांटसाठी वापरणार. आणि असं पहिलं, जगातील पहिलं भारतामध्ये बनवलं गेलं आहे. ठीक आहे, प्लांट ओपन क्रिस्पर 1 हे ICAR, सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, ते तिथे बनवलं कटकमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर राईस, ऑब्व्हियसली राईस इन्स्टिट्यूट आहे, तर राईस साठी पहिल्यांदा बनवलं गेलेलं आहे. तर हे भारतात पहिल्यांदा झालेलं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त भारतात नाही, जगामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे, तेही भारतात झालेलं आहे. वनस्पतीमध्ये कार्यरत असलेल्या AI डिझाईन केलेल्या जिनोम एडिटरचे पहिले नोंदवलेले प्रात्यक्षिक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचे तांदळासाठी. त्याच्यानंतर क्लिअर प्लॅटफॉर्म. आता क्लिअर म्हणजे काय, पुसणं, बरोबर, क्लिअर करणं. आता होतं काय की जे हे जे प्लॅटफॉर्म आहे, हे काहीतरी सेलमध्ये जे प्रोटीन्स असतात, तर ते शोधण्यासाठी. आता बऱ्याचदा काय होतं की आपण कॅन्सर सेल वगैरे बघत असतो, तर त्याच्यामध्ये आता सेल म्हणजे फक्त सेल नसते, त्याच्यामध्ये पण बरेच वेगवेगळे काही असतात. तर त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये हजारो प्रकारचे प्रोटीन्स असतात एका सेलमध्ये. ठीक आहे, आता हे जे प्रोटीन्स आहेत, तर तुम्ही जेव्हा मायक्रोस्कोपनी बघता तेव्हा लगेच लक्षात नाही येत. मग त्यासाठी काय करतात, तिथे एखादी कलर लावता. ठीक आहे, काहीतरी स्टिकर लावता, जेणेकरून तुम्ही काय बघितलं तर त्याच्यावर लाईट लावला की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की इथं स्टिकर लावलेला आहे आणि हा जो प्रोटीन आहे हा आपल्याला बघायचा आहे. सेलच्या अंदरची गोष्ट चालू आहे. ठीक आहे, तर पण समजा आपल्याला 5 बघायचे, पाच वेगवेगळे कलर लावता तुम्ही. ठीक आहे, तर तू 5 पेक्षा जर जास्त कलर असतील, समजा 100 वेगवेगळे प्रोटीन्स बघायचे असतील, तर तेव्हा काय बोंबलायचं, मग ते 100 कलर आणता नाही येणार ना. मग आता हे क्लिअर प्लॅटफॉर्म काय करतं माहितीये का, की हा सेल आहे, सेलच्या आतमध्ये हजारो प्रोटीन्स आहेत, तर त्याच्यापैकी एक आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, म्हणजे समजा 100 बघायचे आपल्याला त्याच्यातले प्रोटीन्स. तर हा जो पहिला प्रोटीन आहे, तर त्याला एखादी कलर देणार, समजा येलो किंवा पिवळा कलर दिला. ठीक आहे, मग तो पुसणार, तो क्लिअर करणार. ठीक आहे, त्याची इमेज काढली, त्याचा फोटो काढला, तो पुसला, त्यानंतर परत दुसऱ्या याला येलो कलर दिला, परत तो पुसला, त्याचा फोटो काढला, त्यानंतर परत तिसऱ्या याला दिला. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्लिअर प्लॅटफॉर्म आहे. कशासाठी, की सेलच्या आतमधले जे प्रोटीन्स आहेत, तर त्यांना कलर देऊन परत परत तो पुसून ते करण्यासाठी. ठीक आहे, तर म्हणजे जेणेकरून कोणतं पण कॅन्सर सेल आहे किंवा कशासाठी पण तुम्ही करताय बायोटेक्नॉलॉजीसाठी, तर ते कामात पडणार आहे. तर क्लिवेबल लाईट इरेज्ड अँटीबॉडी रिपोर्टर. ठीक आहे, रिपोर्टर आहे, म्हणजे ते रिपोर्ट करणार की असं आहे म्हणून. ठीक आहे, तर हे भारतामध्ये बनलेलं आहे, JNCAR, आणि हे डायरेक्ट PIB मध्ये पण आलं होतं, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. JNCAR बेंगलोर मधील संशोधकांनी हे काढलेलं आहे, विकसित केलेलं आहे. आता उद्दिष्ट काय, JNCAR म्हणजे जवाहरलाल नेहरूची एक रिसर्चची इन्स्टिट्यूट आहे किंवा एखादी कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये. ठीक आहे, उद्दिष्ट काय, पारंपरिक फ्लोरोसन्स मायक्रोस्कोपीच्या मर्यादा दूर करणे. म्हणजे जे पारंपरिक मायक्रोस्कोप होतं, मायक्रोस्कोप ज्याच्यातून आपण सेल वगैरे बघतो ते, तर त्याच्यातील ज्या मर्यादा आहे तर त्या दूर करायच्या. जसं की आपल्याला मायक्रोस्कोपने बघितलं तर आधी एक कलर लावून ते फक्त एकच प्रोटीन बघता येत होतं,
आता तुम्ही वेगवेगळे खूप सारे प्रोटीन्स बघू शकता. ठीक आहे, एका वेळी वापरता येणारा रंग हे फ्लोरोफोर्स आहे किंवा फ्लोरोफोर जिथं हे फ्लोरिन वगैरे येत आहे तर ते कलरसाठीच आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे काय मर्यादित संख्येची समस्या होती, म्हणजे तुम्ही एका वेळेस एकच प्रोटीन बघू शकत होते किंवा 4-5 बघू शकते, कारण की खूप जास्त कलर नाही लावू शकत. तर आता काय झालं की एक कलर लावला तो पुसला, दुसरा कलर लावून परत पुसायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप सारे बघू शकता एका वेळेस. तर त्याच्यामुळे त्याला क्लिअर प्लॅटफॉर्म म्हणतात. क्लिवेबल लाईट इरेज अँटीबॉडी रिपोर्टर. ठीक आहे, उपयोग काय, कर्करोगाचं संशोधन आहे, न्यूरोसायन्स आहे, इम्युनॉलॉजी, तर त्याच्यामध्ये हे म्हणजे वापरू शकता. त्याच्यानंतर सचेत. सचेत म्हणजे काय, की कोणाला तरी एकदम सचेत करणं म्हणतात ना, मी एखाद्याला जाग करणं, सचेत करणं. ठीक आहे, ते सचेतचा इथे अर्थ तोच आहे. काय, भारताची स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट आधारित आपत्कालीन इशारा प्रणाली आहे. आता तुम्हाला आठवत असेल की काही दिवसाआधी, 2 महिन्याआधी काही लोकांच्या फोनवर इथे असा एक मेसेज आला होता. समजा हा तुमचा फोन आहे, एक मधीच असा मेसेज आला होता इमर्जन्सीचा. ठीक आहे, तर ह्या इमर्जन्सीचा मेसेज म्हणजे तो सचितचा होता. आपल्याला वाटलं होतं की आपला फोन हँग वगैरे झाला किंवा हॅक वगैरे झाला, पण नाही. तर आपल्या गव्हर्नमेंटनी तो एक मेसेज पाठवला होता. ते तेव्हा जस्ट एक्सपेरिमेंट करत होते आपल्या मोबाईलवर. ठीक आहे, तर हे भारतात स्वदेशी सेल ब्रॉडकास्टिंग आधारित आपत्कालीन इशारा प्रणाली आहे. म्हणजे काय, की तुम्ही ज्या एरियात राहताय तिथं समजा काही फ्लड येणार असेल, सायक्लोन येणार असेल, काही अर्थक्वेक येणार असेल किंवा असं काही पण आपदा येणार असेल, तर त्यावेळेस तुम्हाला इमर्जन्सी सांगायसाठी तुमच्या मोबाईलवर इथे एक मेसेज डायरेक्ट वरती दिसणार. ठीक आहे, तर त्याला सचेत आपल्या भारताने काढलेलं आहे. ठीक आहे, विकसित कोणी केलंय, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स किंवा सी डॉट. तर त्यांनी एनडीएमए म्हणजे ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी आहे, ते आणि आपलं जे होम मिनिस्ट्री आहे, तर त्या सगळ्यांनी मिळून हे विकसित केलेलं आहे. फक्त सी डॉट लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सचेत लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे, कारण खूप लोकांच्या याच्यावर गेली होती आणि खूप सोशल मीडियामध्ये पण ते नंतर फेमस झालं होतं. त्यानंतर विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील, म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये मोबाईल फोनवर आपत्कालीन इशारे रिअल टाइम मध्ये व भौगोलिक लक्षीकरणाद्वारे थेट पाठवते. तुम्हाला सांगितलं की समजा तुम्ही महाराष्ट्रातील एखाद्या, समजा पुण्यात राहताय आणि पुण्यामध्ये कुठेतरी काही फ्लडिंग येत आहे, तर तुम्हाला आधीच ते सजग करण्यासाठी किंवा सचेत करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने काढलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहिला ह्युमनाइड रोबोट भिक्षू गाबी नावाचा. ठीक आहे, भिक्षू म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट नाही पण ठीक आहे, वाचून ठेवा. म्हणजे दक्षिण कोरियात एवढं लक्षात ठेवा. भिक्षू म्हणजे जे बुद्धिस्ट मॉन्क्स असतात नाही का, ते भगवा कलर घालून ते जात असतात ते, तर ते भिक्षू आहे. तो गाबी नावाचा भिक्षुक आहे, कुठं, दक्षिण कोरियामध्ये. ठीक आहे, हा रोबोट आहे, रोबोट भिक्षू. ठीक आहे, त्याच्यानंतर अनिल फ्यूल म्हणजे काय, ऍडव्हान्स्ड न्यूक्लिअर एनर्जी फॉर एनरिच्ड लाईफ. न्यूक्लिअर एनर्जीसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा, न्यूक्लिअर एनर्जी. अनिल. आता अनिल हे भारतीय नाव आहे, बरोबर, अनिल. पण स्टील ते अमेरिकेच्या मध्ये एखादी कंपनी आहे, तर तिने याचा एक शोध लावलेला आहे ह्या फ्युलचा, तरीही त्यांनी अनिल नाव दिलेलं आहे. ठीक आहे, अनिल हे भारतीय नाव असून पण का बरं, कारण की अनिल काकोडकर हे ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष होते भारताच्या, आणि त्यांच्या नावाने हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आता हे जे अनिल फ्यूल आहे, हे अमेरिका स्थित एक क्लीन कोर थोरियम एनर्जी नावाची कंपनी आहे, तर तिने बनवलेलं आहे. आता न्यूक्लिअर एनर्जी मोस्टली आपण युरेनियम वापरत असतो, पण आपण तिथे थोरियम पण वापरू शकतो. पण थोरियमची टेक्नॉलॉजी आता खूप जास्त डेव्हलप झालेली नाही आहे, पण भारतामध्ये थोरियम खूप जास्त प्रमाणात आढळतं, तर त्याच्यामुळे हे भारतासाठी पण खूप जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे, आता ह्यांनी काय केलंय, थोरियम म्हणजे आपण पूर्ण थोरियम मधून पूर्ण एनर्जी काढू शकत नाही, तर त्यांनी काय केलंय, थोरियम सोबत एक हालिव म्हणजे काय, हाय एसे लो एनरिच युरेनियम, म्हणजे काय, थोरियम आणि युरेनियम दोघांचंही मिक्स केलेलं आहे, आणि त्याच्यावर आधारित एक अणु इंधन बनवलं किंवा फ्यूल बनवलंय. म्हणजे आपण एक न्यूक्लिअर प्लांट असतं ना, जिथं न्यूक्लिअरद्वारे इलेक्ट्रिसिटी बनतं, तर त्याच्यामध्ये काय करतायत, आता हे थोरियम पण टाकत आहेत. ठीक आहे, आता ह्याच्याने काय होणार आहे, जास्त बर्नअप होणार आहे. बर्नअप म्हणजे काय, की समजा थोड्या फ्यूलमध्ये खूप जास्त एनर्जी बनणं. कळलं. एकदम सोप्या सांगतो, की आता समजा एखादी गाडी आहे, ठीक आहे, एखादी कार आहे, तर 10 किलोमीटर जायसाठी तिला 1 लिटर लागतं. ठीक आहे, दुसरी कार आहे, तिला 10 किलोमीटर जायसाठी अर्धा लिटर लागतं. तर जी अर्धा लिटर वाली आहे, तर तिचा बर्नअप जास्त आहे किंवा ती कमी याच्यात जास्त इंधन देते. ठीक आहे, किंवा जास्त चालते, तर त्याला म्हणतात जास्त बर्नअप. तर हे वालं जे अनिल फ्यूल आहे, ते खूप जास्त चालणार आहे. ठीक आहे, आता जे विद्यमान की आताचं जे प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स आहेत, जे आता सध्या कंडिशनला युरेनियमचे आहेत, तर त्याच्यामध्ये खूप जास्त बदल करण्याची काही गरज नाही आहे. थोड्याशा बदलमध्ये हे फ्यूल तुम्ही वापरून इलेक्ट्रिसिटी पैदा करू शकता. ठीक आहे, त्यानंतर जे माजी ऑटोमिक एनर्जी कमिशन, हा हे तुम्हाला सांगितलं अनिल काकोडकर त्यांनी सांगितलंच आहे, तर यांच्या नावाने हे आहे, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पायराइट. आता हे जे पायराइट आहे त्याला फुल्स गोल्ड पण म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, फुल्स गोल्ड का बरं, कारण की मूर्खाचं सोनं. आता जे सोनं आहे, सोनं पिवळं दिसतं, यासारखं दिसतं, पण हे ऍक्च्युली सोनं नाही आहे, हे मूर्ख बनवण्यासाठी वापरतात सोनं म्हणून. ठीक आहे, तर हे फुल्स गोल्ड म्हणतात. कशाला, FE2ES म्हणजे
काय आयर्न सल्फाईडला आपण फुल्स गोल्ड किंवा पायराइट म्हणत असतो. ते हे भारतामध्ये सापडलेलं आहे आणि खूप रेअर आहे. ठीक आहे, आता हे जे आहे तर ह्याला खूप झूम केलं तुम्ही तर तेव्हा त्याचं स्ट्रक्चरिंग जे असतं तर ते सूर्यफुलासारखं असतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे त्याला सूर्यफुलाच्या आकाराचं पायराइट म्हटलेलं आहे. ठीक आहे, गुजरातमधील पश्चिम कच्छ येथील लिग्नाइट कोळसा खाणीमध्ये सापडलेला आहे. दुर्मिळ सूर्यफुलाच्या आकाराचे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे, भारतामध्ये गुजरातमध्ये सापडलेलं आहे. आता पायराइट Fe2S तर त्याला त्याच्या धातूसारख्या चमकदारपणामुळे आणि पितळेसारख्या पिवळ्या रंगामुळे सामान्यतः फुल्स गोल्ड असं म्हणतात किंवा मूर्खाचे सोने. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यावर ऑलरेडी सायन्सच्या सेक्शनमध्ये प्रश्न आलेला आहे पायराइटवर. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिले व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट. आता सेमीकंडक्टर चिप चिप माहिती आहे ना तुम्हाला, तुम्ही मोबाईलमध्ये किंवा कोणत्या कम्प्युटरमध्ये सगळीकडे जवळपास चिप असतातच, इव्हन कारमध्ये सगळीकडे चिप असतात. तर ते सेमीकंडक्टर चिप आहे, तर ते कमर्शियली भारतामध्ये बनवण्याचं युनिट आहे. ठीक आहे, राजस्थानमध्ये भिवाडी किंवा खुशकेरा तर तिथलं एक सहारा सेमीकंडक्टर प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर तिथे हे पहिल्यांदा बनवत आहे. ठीक आहे, आता भारतातील एसएमई म्हणजे जे स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस त्यांनी नेतृत्व केलेली पहिली सेमीकंडक्टर एटीएमपी. एटीएम म्हणजे काय, असेंब्ली टेस्टिंग मार्केटिंग आणि पॅकेजिंग, तर त्याची सुविधा आहे. म्हणजे काय की म्हणजे पूर्ण आपली टेक्नॉलॉजी नसणार आहे, डिझाईन दुसऱ्यांची असेल, पण भारतात ते फक्त इथे असेंबल करणार, त्याची टेस्टिंग होणार आणि त्याच्यानंतर त्याची मार्केटिंग होणार आणि पॅकेजिंग पण होणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे पहिलं व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट आहे भारतामधलं, कुठं, राजस्थानमध्ये. तर अशा पद्धतीने आपले सायन्स आणि विज्ञानचे करंट अफेअर्स संपलेले आहे. चलो फिर बाय बाय.